आणि आता बातमी राज्यातल्या कोरड्या सिंचनाची। धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा प्रकल्पाचं काम थोड्या नव्हे तर तब्बल 27 वर्षांपासून सुरू आहे। दरवर्षी ठेकेदार वाढीव निधी मिळवतो आणि मलिदा खातो। त्यामुळे 27 कोटींचा हा प्रकल्प आता थेट 347 कोटींवर जाऊन पोहोचलाय। गेल्या 2 पिढ्या शेतकऱ्यांना बागायती शेतीचे इमले दाखवण्यात आले, मात्र प्रकल्पाचं पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या वाट्याला आलंच नाही। धुळे तालुक्यातील 7000 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पाला 1984 साली प्रशासकीय मान्यता देण्यात आली। तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जमीन बागायत होईल अशी स्वप्न दाखवून रोहिदास पाटील यांनी 25 वर्ष आपलं राजकारण यशस्वी केलं। मात्र गेल्या 27 वर्षांपासून प्रकल्पाचं भिजत घोंगडं पडून आहे। वर्ष गेली तसा प्रकल्पाचा खर्चही वाढला। तो आता 27 कोटींवरून 347 कोटींवर जाऊन पोहोचला। त्यापैकी 200 कोटी रुपयेही खर्च झाले आहेत। दरवर्षी सिंचन विभाग ठेकेदारांना वाढवून दिलेलं अंदाजपत्रक प्रशासनाकडे सादर करतं आणि प्रकल्पाचा खर्च वाढवून दिला जातो। काम मात्र जैसे थे। शेतात या प्रकल्पाचं पाणी येईल या प्रतीक्षेत अनेकांना म्हातारपण आलंय। आजही तरुण पिढी प्रकल्प पूर्ण होण्याच्याच प्रतीक्षेत आहे। 4 वर्षाचा होतो तेव्हापासून हे धरणाचं काम चालू आहे, तरी ते आतापर्यंत अजून झालेलं नाही। मी 35 वर्षाचा झालेलो आहे, तरी मी आजपर्यंत कोरडवाहू जमीन करतोय। आज जर हे धरणाचं काम झालं असतं तर मी बागायत शेती केली असती। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि राज्य सरकारची रिकामी तिजोरी या 2 कारणांमुळे हे धरण असून अडचण आणि नसून खोळंबा यासारखं झालंय। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, राजकीय नेत्यांना असं वाटलं की जेवढा प्रश्न प्रलंबित ठेवला, लोकांना प्रश्नाभोवती गुरफटून ठेवलं, तेवढा आपला राजकीय लाभ होईल ही एक दुसरी भूमिका। आणि विशेषतः हे धरण जर पूर्ण झालं असतं तर अनेक लोकांना या धरणाचा फार लवकर लाभ मिळाला असता। धरणाचं काम सुमारे 30% अपूर्ण असलं तरी ऑक्टोबर 2012 पर्यंत ते पूर्ण करण्याचं दिवा स्वप्न अधिकारी पाहत आहेत। आमचं नियोजन आहे ऑक्टोबर 2012 पर्यंत। इतर काही मध्ये दुसऱ्या काही कोणत्या गोष्टी सुरळीत जर सगळ्या गोष्टी पार पडल्या तर ऑक्टोबर 2012 पर्यंत धरणाचं काम पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे। प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्यानं सिंचन क्षमता निर्माण झाली नाही आणि कोरडवाहू जमीन परवडत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी अक्षरशः मृत्यूला कवटाळलं। तालुक्यात आत्महत्यांचा विक्रम झाला तरीही प्रकल्पाचं काम कासव गतीनं सुरू राहिलं। रखडलेल्या या प्रकल्पाचं पाणी शेतामध्ये केव्हा पोहोचेल याची शाश्वती कोणीच देत नाही। झी 24 ताससाठी धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। एक छोटासा ब्रेक घेऊया। बातमीपत्रात पाहत राहा झी 24 तास।